नमस्कार. कर्म करताना वृत्ती कशी असावी त्याचा जरा आपण आज विचार करूया. परमेश्वराच्या अनुसंधानात कर्म करावे. आपल्या कर्माच्या फळावर आपला अधिकार नाही याचा अर्थ असा नाही की आपल्याला कर्मातच रस असू नये. याच्या मागची संकल्पना अशी की जीवन म्हणजे कर्मामागून कर्मांची एक साखळीच असते आणि या मार्गावरून चालताना आपल्याला जे अनुभव येतात ते दुय्यम असतात आणि त्यांचे कोणतेही मूल्यमापन न करता केवळ साक्षी भावाने त्यांच्याकडे पाहावे. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की आपण इच्छांच्या पार जायला हवे. आपण जर कर्म करणेच थांबवले तर सृष्टीचे सर्व नाट्यच बंद पडेल. परिस्थितीनुसार योग्य ते कर्म आपण सतत करत राहिलेच पाहिजे, पण तसे कर्म करत असताना आपण सदैव हे लक्षात ठेवले पाहिजे की मी हे जे सर्व काही करत आहे ते परमेश्वराच्या योजनेनुसारच आहे आणि मला माझ्या कर्माचे कोणतेही फळ नको आहे. तसेच मी कर्म केल्यानंतर माझ्या वाट्याला जे काही येईल ते मला टाळायचे नाही. दुसऱ्या शब्दात माझे कर्म आणि त्याचे फळ दोन्ही परमेश्वरासाठीच आहे, माझ्यासाठी काहीही नाही. अशी वृत्ती आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करते. मग हे सांगण्याची गरज नाही की याच्या उलट जर आपली वृत्ती अशी असली की मी हे कर्म करत आहे आणि त्यातून मला हा फायदा अपेक्षित आहे, तर मात्र आपण त्या कर्माच्या बंधनात अडकतो आणि मग जीवन मृत्यूच्या अखंड चक्रात फेरे मारत राहतो. स्वस्वरूपाची ओळख झालेल्या मनुष्याने सुद्धा कर्म करत राहिले पाहिजे. ही ऐहिक सृष्टी कर्मावर आधारित आहे आणि कर्मानेच चालते, म्हणून सर्व लोकांनी कर्म करत राहिलेच पाहिजे. म्हणूनच ज्ञानी लोकांनी सर्वसाधारण लोकांप्रमाणेच कर्म करत राहिले पाहिजे. ज्ञानी लोक जे जे करतात ते धर्म म्हणून स्वीकारले जाते आणि इतर लोक त्याचे अनुकरण करतात. म्हणून जर ज्ञानी लोकांनी त्यांना कशाचीच इच्छा नाही असे म्हणून कर्म करणे सोडले तर इतर लोकांना पण वाटेल की त्यांनाही कर्म करण्याची गरज नाही. मग जगाचे हे रहाटगाडगे नीट चालणार नाही. कोणीही बळजबरीने कर्म सोडू शकत नाही आणि कर्मापासून दूर पळून जाऊन मुक्त होऊ शकत नाही. कर्म सोडणे आणि केवळ कर्माच्या फळाचा त्याग करणे यात फरक आहे. गीतेत भगवंतांनी स्पष्ट सांगितले आहे की कर्म सोडू नये. प्राप्त कर्म केल्यानेच आपली चित्तशुद्धी होते. तथापि कर्म करत असताना आपल्या मनात कर्तेपणाची भावना असू नये आणि त्या कर्माच्या फळाची इच्छा आपल्या मनात असू नये. अशी कर्मे मोक्षाकडे नेणारी असतात. कर्तव्य म्हणून गरजेची असणारी कर्मे कधीच सोडू नयेत, परंतु विषय वासनांमधून किंवा अहंकारामधून उपजणारी कर्मे टाळावीत, कारण ती बंधक असतात. त्यांचे फळ आपल्याला भोगावेच लागते. उदाहरणार्थ, आपण जर मिठाई खाल्ली तर तिची गोड चव आणि ती मिठाई खाल्ल्याचे जे परिणाम आपल्या प्रकृतीवर होतील ते टाळता येत नाहीत. नित्य नैमित्तिक कर्मे सोडू नयेत. जर ती कर्मे सोडली तर त्याला तामस त्याग म्हणतात. जो मनुष्य कर्म हे दुःखकारक आहे आणि त्याने त्याच्या शरीराला कष्ट होतील म्हणून ते टाळतो, त्याच्या त्या त्यागाला राजस त्याग म्हणतात आणि म्हणून त्याला त्या त्यागाचा काही फायदा मिळत नाही. सात्विक त्याग म्हणजे जेव्हा मनुष्य त्याचे नित्यकर्म कर्तव्य म्हणून करतो आणि त्या कर्माच्या कर्तेपणाचा आणि फळाचा त्याग करतो, त्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. आपण जन्माला येतो ते आपले संचित कर्म सोबत घेऊनच येतो आणि ते भोगून संपवण्याखेरीज गत्यंतर नसते. तेव्हा साधकाने त्याच्या वाट्याला आलेल्या कर्माचे कोणतेही मूल्यमापन न करणे हेच योग्य. त्याने त्याच्या कर्मांची तुलना
दुसऱ्या कोणाच्या कर्मांची करू नये. त्याने असा विचार करू नये की माझे कर्म वाईट आहे आणि दुसऱ्याचे कर्म चांगले आहे. तसेच कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नये, म्हणजे तो मुक्त होईल. कर्म सोडून कोणीच मुक्त होत नाही. म्हणूनच गीता म्हणते की कर्माच्या कर्तेपणाचा आणि फलाशेचा त्याग करणाऱ्या मनुष्याने जरी 1000 माणसे मारली तरी त्याला त्याचे पाप लागत नाही. कर्मसन्यास म्हणजे कर्मांचा सर्वस्वी त्याग. त्याचा अर्थ असा होतो की कुटुंबाला सोडून दूर जंगलात राहून मोक्षप्राप्तीसाठी फक्त साधना करावी. उलट कर्मयोग म्हणजे कर्मे सोडणे नव्हे, तर कर्मे कर्तव्य भावनेने करत राहणे, पण आपल्या कर्मांच्या फळाची अपेक्षा न ठेवणे. कर्मसन्यास हा बहुतेकांसाठी अशक्यच असतो, पण कर्मयोग तुलनेने पुष्कळच सोपा आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी गीतेत कर्मयोगच प्रतिपादिलेला आहे. त्यासाठी द्वैतापलीकडे पोचलेली मानसिकता लागते. मग असा मनुष्य बाह्य जगात त्याच्या कुटुंबासोबत दुसऱ्या कोणाही सारखे सामान्य जीवन जगत असेल आणि तरी आतून त्याला कसलाही मोह नसतो. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी आपण शेवटचा एपिसोड आपला असेल, त्यामुळे आपण हे गीतेचे सार मला जसे समजले त्याची समाप्ती करू. तोपर्यंत नमस्कार.